रविवार म्हणजे सुरमई फ्राय. नमस्कार, मी पूजा. चटकदार चव या चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही सध्या जिथे राहतो तेथे मासे हे वजनावर देतात आणि मुंबईला हेच मासे वाट्यावर विकतात. आणि हो, इथे मासे कापायचे सुद्धा पैसे घेतले जातात वजनानुसार. मी तर पहिल्यांदा पाहिले आहे. तुम्हाला हे माहीत होते का? आणि तुमच्या शहरामध्ये मासे वजनावर देतात की वाट्यावर हे कमेंटमध्ये सांगा. सुरमईचे तुकडे स्वच्छ पाण्याने धुतले. स्वच्छ केलेल्या सुरमईच्या तुकड्यांना अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, हळद, मीठ, सर्व मिश्रण एकत्र चोळून 10 मिनिटं मुरवायला ठेवले. एक वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी रवा, हळद, लाल तिखट मिरची पावडर, चवीनुसार मीठ, कढीपत्त्याचे तुकडे, जिरे धने पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व मिश्रण एकत्र केले. त्या मिश्रणामध्ये सुरमईचे तुकडे घोळले. छान सर्व बाजूने मिश्रण लावून घेतले. अशाच प्रकारे सर्व सुरमईच्या तुकड्यांना चारी बाजूने मिश्रण व्यवस्थित लावले. गॅस पेटवून इथे मी लोखंडी तवा ठेवला आहे. तवा तापला की त्यावर तेल टाकले. मसाला लावलेल्या सुरमईच्या तुकड्यांना तव्यावर ठेवले. मंद आचेवरती 3 मिनिटं झाल्यावरती माशाचे तुकडे पलटून घेतले. तुम्हाला मासे कसे आवडतात? तळलेले आवडतात की तव्यावरचे? हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आलं ना तोंडाला पाणी. हॉटेलपेक्षाही भारी सुरमई घरच्या घरी. दोन्ही बाजूला लालसर होऊन शिजून दिले. आहा हा, मस्त आपली अशी सुरमई फ्राय तयार. त्याची चवही सुद्धा भन्नाट. हे तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत किंवा नुसतंही खाऊ शकता. अप्रतिम लागतं. बाहेरून कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत, तेही कमी तेलात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चटकदार चव या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.